नमस्कार. तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की साईमधून लोणी कसं काढायचं. हे पहा, मी इथं मिक्सरला वाटून घेणार आहे ही साई. मी इथं 15 दिवसाची साई साठवलेली होती आणि 30 ते 35 सेकंदांसाठी, फक्त सेकंदांसाठी मिक्सर लगातार फिरवून घ्यायचा आहे. म्हणजे मिक्सरला भांड्यातलं साई आपल्याला घुसळून घ्यायचं आहे, तेव्हाच ते व्यवस्थित लोणी आपलं निघणार आहे. लोणी काढताना नेहमी थंड पाण्याचा वापर करावा, जेणेकरून मस्त असं पांढरं शुभ्र घट्ट असं लोणी आपलं तयार होतं. व्यवस्थित लोणी काढून घ्यायचं. हे पहा, मी आता इथे बंद करते आता मिक्सर. बरोबर 30 ते 40 सेकंदांसाठी हे मिक्सर मी फिरवून घेतलेलं आहे. हे दिसतंय तुम्हाला, वरती ते जे तरंगत आहे ते लोणी आहे बरं का. हे असं मस्त पांढरं शुभ्र घट्ट घट्ट असं लोणी तयार होतं आणि याच लोण्यापासून आपण तूप तयार करू शकतो. फुल व्हिडिओ मी तुपाचा खाली लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन चेक करा. डिस्क्रिप्शन्समध्ये लिंक दिलेली आहे फुल तुपाच्या व्हिडिओची. इथं मी तुम्हाला सविस्तर सांगते की इथं लोणी कसं काढायचं आहे ते. हे पहा, मस्त व्यवस्थित असं लोणी काढून तयार आहे. पांढरं शुभ्र असं लोणी तयार होतं आणि हे निघालेलं छोटं पातेलं ताक. आता मी हे लोणी परत दोनदा धुवून घेणार आहे स्वच्छ पाण्याने. हे पहा, किती मस्त पांढरं शुभ्र असं लोणी तयार झालेलं आहे. इथे मी आता दोनदा हे स्वच्छ पाण्याने, थंडच पाण्याने बरं का, स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. हे लोणी व्यवस्थित काढलेलं लोणी स्वच्छ असं थंड पाण्यात असं घुसळून मस्त असं व्यवस्थित धुवून घ्यायचं दोनदा. याने काय होतं, जो साईचा उग्र वास असतो, आपण जे साठवलेलं साई असतं त्याला कधी वास सुटण्याची शक्यता असते. जो उग्र वास आहे तो निघून जाईल आणि आपल्या तुपाला देखील वास लागणार नाही आणि पांढरं शुभ्र असं तूप देखील तयार होईल. म्हणून काही होत नाही, फक्त असं व्यवस्थित थंड पाण्याने असं लोणी धुवून घ्यायचं स्वच्छ. हे पहा, किती मस्त व्यवस्थित निघालेलं आहे हे लोणी. आणि शक्यतो घरीच तूप बनवायचा प्रयत्न करा. आज पाहता जगात किंवा बाहेर आपण जे विकत घेतो तूप, ते खूप भेसळयुक्त तूप बनवलेलं असतं. तुम्ही बऱ्याच बातम्या ऐकत देखील असाल. त्यामुळे जितकं काही दूध तुमच्या घरी येत असेल, फक्त त्याच्यावरची साई आपल्याला रोजच्या रोज काढून ठेवायची आहे. जेवढी निघेल तेवढी निघेल. मग तुम्ही 8 दिवसाला त्याचं तूप बनवू शकता किंवा 15 दिवसांनी एकदा तूप बनवलं तरी चालतं. अशी व्यवस्थित साई काढून ठेवायची. मग ती थंड पाण्यात ती साई मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित. जेवढी आपली साई असेल तेवढंच थंड पाणी वापरायचं आणि एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि मिक्सरला थोड्या प्रमाणात वाटून घ्यायचं. थोड्या प्रमाणात वाटल्यानंतर मी मगाशी दाखवल्याप्रमाणे असा लोण्याचा वरती गोळा तरंगत राहतो आणि खाली त्याचं पाणी म्हणजेच ताक खाली वेगळं होतं. ते व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे लोणी आणि नंतर व्यवस्थित स्वच्छ पाण्याने थंड दोनदा धुवून घ्यायचं. आणि हा असाच टोप किंवा ज्या पातेल्यात आपण तूप कढवणार आहोत किंवा तूप बनवणार आहोत, तेच पातेलं आपल्याला गॅसवरती ठेवून मस्त व्यवस्थित तूप बनवून घ्यायचं आहे. याचा फुल व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर खाली लिंक दिलेली आहे, तुम्ही नक्की जाऊन तिथे चेक करू शकता. हे पहा, मी तर व्यवस्थित पाणी यातलं निथळून घेतलेलं आहे. किती सुंदर दिसते बघा लोणी.
या अशा सोप्या पद्धतीने तुम्ही देखील लोणी तयार करा आणि त्याचं तूप बनवा. आहे की नाही छान आणि मस्त मस्त ट्रिक सोपी. चला तर मग पटापटा सबस्क्राईब करा आणि एक लाईक या लोण्यासाठी नक्की करा. अशा छान छान व्हिडिओसाठी सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. परत भेटूयाच अशा छानशा रेसिपीसोबत, माहितीसोबत आणि ट्रिक आणि टिप्ससोबतसुद्धा. चलो बाय बाय.